रेल्वे स्थानकावरील एक हृदयस्पर्शी व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। या व्हिडिओमध्ये एका आईसोबत दोन मुली रेल्वेतून उतरताना दिसतात, मात्र घाई गडबडीत त्यांच्यातील एक छोटी मुलगी रेल्वेच्या डब्यातच राहते। दरम्यान रेल्वे हळूहळू पुढे सरकू लागल्यानं आई आणि तिच्यासोबत उतरलेली मुलगी प्रचंड घाबरून जातात। दोघेही अस्वस्थ होऊन रेल्वेकडे धावताना आणि मदतीसाठी आर्त हाक मारताना दिसतात। रेल्वेमधील एक व्यक्ती हे सर्व पाहतो आणि क्षणाचाही विलंब न करता त्या छोट्याशा मुलीला आईकडे सोपवतो। मग त्यांची ट्रेन चुकेल म्हणून तो धावत पुन्हा रेल्वेत चढतो। जर तो व्यक्ती धावून आला नसता तर त्या छोट्या मुलगीची आणि आईची रेल्वेतच राहिली असती। रेल्वेचा वेग वाढत असतानाही त्या व्यक्तीने प्रसंगवधान राखत योग्य वेळी लहान मुलीला तिच्या आईच्या स्वाधीन केलं। मुलगी सुखरूप आईकडे पोहोचताच आईच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसून येतो। काही क्षणापूर्वी चिंतत असलेलं वातावरण एका दिलासादायक शेवटामुळे भावनिक बनते। या संपूर्ण घटनेत त्या अनोळखी व्यक्तीने दाखवलेली तत्परता, धाडस आणि माणुसकी सर्वांच्याच मनाला भिडणारी आहे। अनेकदा अशा प्रसंगी लोक फक्त पाहत उभे राहतात, मात्र या व्यक्तीनं स्वतःचा विचार न करता एका निष्पाप मुलीला तिच्या आईपर्यंत सुरक्षित पोहोचवण्याचं महत्त्वाचं काम केलंय। हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून नेटकरी त्या व्यक्तीचं भरभरून कौतुक करतायत। खरी माणुसकी अजून जिवंत आहे, अशाच लोकांमुळे समाजावर विश्वास आहे। अशा अनेक सकारात्मक प्रतिक्रिया या व्हिडिओवर उमटतायत। तज्ज्ञांच्या मते रेल्वेत चढताना किंवा उतरताना घाई करणं टाळावं आणि विशेषतः लहान मुलांचा हात कायम धरून ठेवावा। अशा छोट्याशा दुर्लक्षामुळे मोठा अनर्थ ओढवू शकतो। हा व्हिडिओ एक महत्त्वाचा संदेश दिलाय। संकटाच्या क्षणी वेळेवर केलेली मदत एखाद्याचं आयुष्य बदलू शकते। त्या अनोळखी व्यक्तीच्या धाडसी कृतीमुळे एक आई आपल्या चिमुकलीला सुखरूप परत मिळवू शकली आणि मानवतेचं सुंदर उदाहरण सर्वांसमोर उभे राहिले।